अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांनी आत्ताच या ठिकाणी मतदान केलेलं आहे। जय पवार आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी। दादा, तुम्ही मतदान केलेलं आहे, सकाळपासून गाठी भेटी घेतात, मतदारांचा उत्साह कसा आहे आणि तुम्ही मतदान केलेलं आहे, दोन्हीवरती सविस्तर प्रतिक्रिया। मतदारांचा उत्साह तर खूप चांगला आहे। सकाळी 7 वाजता मी दादांच्या भेटीला गेलो, तिकडं दादांनी काटेवाडीत मतदान केलं आणि प्रतिसाद सगळ्याच बूथवरती खूप चांगला आहे। आता तुम्ही मतदान केलेलं आहे, याही मतदार केंद्रावरती तुम्ही आतमध्ये ज्येष्ठ नागरिकांपासून इतर पण मतदार बघितले, असाच उत्साह सगळीकडे तुम्हाला बघायला मिळतोय का? शहरापेक्षा ग्रामीणमध्ये जास्ती उत्साह आहे। मला वाटते शहरी भागातले सगळेच नागरिक थोडं उशिरा बाहेर निघतील। विश्वास आहे दादांना पुन्हा एकदा सगळे दादांच्या विजयावरती? अत्यंत विश्वास आहे की दादा मुख्यमंत्रीच होतील। दादा मुख्यमंत्री होतील, कारण दादा मुख्यमंत्री होतील हा मोठा दावा तुम्ही केलेला आहे, कारण दादांनी स्पष्टपणे मागच्या काही दिवसांपूर्वी सांगितलेलं होतं की मुख्यमंत्री पदामध्ये मला रस नाही, पण तुम्ही म्हणता दादा मुख्यमंत्री होतील। ही आमच्या सगळ्यांची म्हणजे बारामतीकरांची आशा आहे। वडील मुलगा म्हणून तुमची इच्छा आहे? मुलगा आणि बारामतीकर। दुसरीकडे आपण बघायला गेलं तर काही वेळापूर्वी बारामतीतील एक मतदान केंद्र आहे, त्या ठिकाणी तुमच्या चुलती शर्मिला पवार पोहोचलेल्या होत्या आणि त्यांनी आरोप केलेला आहे की घड्याळ चिन्ह असलेल्या चिठ्ठ्या वाटल्या जातात त्या ठिकाणी, त्यांनी आरोप केला आहे तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर। बरोबर, पण मला ती माहिती आता आली, मला त्याच्यात थोडी कारवाई करून बघायला लागेल की नेमकं तिथं काय झालंय। पण बारामतीमध्ये अशा पद्धतीच्या घटना याच्यापूर्वी कधी बघितल्या नव्हत्या, आज त्या घटनेमुळे कुठेतरी वातावरण तापल्याचं बघायला मिळतं। दोन्ही कार्यकर्ते तुमचे असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याचं बघायला मिळतं। नाही, मला जे कळालं की शर्मिला काकी बूथच्या आतमध्ये गेले आणि माझ्या माहितीनुसार, मला माहिती नाही की खरं आहे की नाही, पण माझ्या माहितीनुसार त्यांच्याकडे त्याचे ID नव्हती। आता हे जसं माझ्याकडे ID आहे सगळ्या बूथमध्ये जायला, तसं माझ्या माहितीनुसार त्यांच्याकडे नव्हतं, म्हणून आपल्या पक्षातले बूथ कमिटीच्या लोकांनी तिथं त्यांना थोडं थांबायला सांगितलं। शर्मिला काकींनी तुम्ही म्हणता तसं त्यांनी आरोप केलेला आहे की ते चिठ्ठ्या वाटल्यामुळे त्या पोलिसांकडे असेल किंवा निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात, असं त्यांनी म्हटलेलं आहे। तुम्ही तक्रार करणार का, किंवा तुमच्या पक्षाकडनं जर ID नसेल तर तुमच्या पक्षाकडनं काही तक्रार केली जाणार आहे का? तर तो निर्णय मी नाही घेऊ शकत, तो पक्षातले सगळे सहकार्य आणि मोठे नेते घेतील। दादाही सकाळपासून फिरतात, दादांशी तुमची काही चर्चा झाली का? दादा काय सांगतात, कसा उत्साही म्हणतात? खरं तर आम्हाला वेळच मिळाला नाही चर्चा करायला। मी तिथं पोचलो, तिथं पत्रकार सगळे खूप गर्दी होती आणि त्यांच्या बाईटनंतर ते गाडीत बसले आणि पुढे गेले आणि तिकडनं मी काटेवाडीला गेलो आजींचा आशीर्वाद घ्यायला। तिथं आजींबरोबर मी थोडा वेळ बसलो, आम्ही नाश्ता केला आणि तिकडनं आजी युगेंद्र पवारांच्या घरी गेले। तुम्ही आजींचा आशीर्वाद घेतला, काही वेळापूर्वी तुमचे काका तुमच्या समोर आले होते। खरं तर महाराष्ट्राची ही संस्कृती अशी चर्चा, ज्यावेळी तुम्ही काकांचे दर्शन घेतलं, खाली वाकून काकांचे पाय धरले, दर्शन घेतलं, ही महाराष्ट्राची संस्कृती अशी चर्चा झाली। एकीकडे ही संस्कृती दाखवत असताना दुसरीकडे ही पहिली संस्कृती राहिली पाहिजे महाराष्ट्रात, कायम राहिली पाहिजे। तुम्हाला माहिती आहे, माझ्या प्रचारात मी कायम चांगले मुद्दे मांडले, मी कोणावरती टीका नाही केल्या आणि आम्ही कुटुंब आहेच, त्याच्यामुळे निवडणूक येतील आणि जातील, आपल्याला सर्वांसाठी मान सन्मान ठेवायला पाहिजे। तुम्ही लोकसभेलाही फिरलात, विधानसभेलाही फिरलात, दोन्हीमध्ये तुम्हाला उत्साह कुठं जास्त वाटतो? विधानसभा, म्हणजे विधानसभेचं मतदान लोकसभेपेक्षा जास्त असेल असं तुम्हाला वाटतं? मला तर वाटते 2 लाखांनी आपली सीट येईल। 23 तारखेला 2 लाखाचा, म्हणजे 1,67,000 इथून पाठीमागचा आकडा होता लीडचा, तो 2 लाखाच्या पुढे जाईल असं तुमचा स्पष्टपणे दावा आहे? आमची आशा आहे आणि बारामतीकरांचा उत्साह आणि इच्छा पण तीच आहे। निश्चितच हे जय पवार होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की अजित पवारांच्या विजयाचा आकडा 2 लाखाच्या आसपास असेल, अशा पद्धतीचा दावा साम टीव्हीशी बोलताना जय पवार यांनी व्यक्त केला असताना अत्यंत महत्त्वाचा त्यांनी एक दावा केला आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार होतील, अशा पद्धतीचा दावा देखील जय पवार यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केला आहे। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, बारामती। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।